मी जे डायरी लिहितो ते कुठं काय असं झाकून ठेवायला लागत नाही. ओपन ठेवलं तरी कोणालाच वाचता येत नाही. त्याचे हँडरायटिंग मला इतकं खराब आहे की कोणाला लक्षात पडेल. त्याच्यामुळे मलाच वाचता येतं. म्हणजे एकदा असं झालं की मी आमचं लग्न झाल्यानंतर आमच्या मिसेसला एक पत्र लिहिलं. काय पत्र लिहिलं विचारासाठी परत माझ्याकडे जायचं. न त्वहं कामये मोक्षम न राज्यम न पुनर्भवम कामये दुःख तप्तानाम आर्तीनाम दुःख नाशनम. अर्थात मला मोक्ष प्राप्तीची, राज्याची, पुनर्जन्माची इच्छा नाही, पण दुःखाने जर्जर झालेल्यांचे दुःख माझ्या हातून दूर व्हावे इतकीच माझी इच्छा आहे. आणि हेच तत्व घेऊन गेली 40हून अधिक वर्ष वैद्यकीय सेवा देणारे आणि गडिंग्लज तालुक्यामध्ये गरिबांचे डॉक्टर अशी ओळख मिळवणारे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके डॉक्टर म्हणजेच SM कोल्हापुरे सर. नमस्कार, मी डॉक्टर शुभांगी सुनील निकम. रिअल हिरोजच्या आजच्या भागामध्ये भेटूयात डॉक्टर SM कोल्हापुरे सर यांना. मी सहर्ष स्वागत करते सर तुमचं आमच्या आजच्या भागामध्ये. नमस्कार सर. एक काळ असा होता की मुलांनी काय व्हायचं हे आई वडील ठरवायचे. मुलांनी डॉक्टर व्हायचंय, वकील व्हायचंय किंवा दुसरं काही. आणि आजचा काळ असा आहे की मुलं स्वतःच ठरवतात मला डॉक्टर व्हायचंय, वकील व्हायचंय किंवा अदर काही फॅकल्टी असेल तर. तर तुम्ही जेव्हा डॉक्टर झालात तर हे डॉक्टर होण्याचं तुमचं स्वप्न होतं की पालकांच्यामुळे झालात? हे डॉक्टर होण्याचं माझं स्वतःचं स्वप्न. मी 4थी मध्ये एक लेख एसे लिहिलं होतं त्यात व्हॉट यू वॉन्ट टू बी इन फ्युचर म्हणून. देअर आय हॅड रिटन आय वॉन्ट टू बी अ डॉक्टर. बर, माझ्याकडे अजून ते वय आहे. अच्छा. ते एम होतच. बर, पण त्याच्यानंतर माझा एम बदललाय. मला NDA मध्ये जॉईन व्हायचं होतं. बर बर. पण तिथं हाईट कमी पडल्यामुळे आय वॉज अगेन रिजेक्टेड. त्यामुळे परत मेडिकल इंटरेस्ट दिलं. अच्छा. मला AFMC ला ऍडमिशन मिळालं. त्याचबरोबर मिरज मेडिकल ऍडमिशन मिळालं. बर बर. AFMC ला आमच्या घरचे म्हटले मिलिटरी गेला की घरी येणार नाही, मग परत मला मिरज मेडिकल. अच्छा. नाही, एका अर्थाने ते चांगलंच झालं म्हणून आमच्या गडिंग्लज सारख्या शहराला तुमच्यासारखा एक निष्णात डॉक्टर लाभला. तुमचं डॉक्टर होण्याचं हे स्वप्न होतं, तुम्ही डॉक्टर झालात. पण मग खेड्यामध्ये आमच्या गडिंग्लज सारख्या म्हणजे आत्ताच्या 40 वर्षापूर्वीचा काळ तर इतका प्रगत नव्हता जसा आता आहे. तर त्यावेळेला तुम्ही गडिंग्लज मध्येच प्रॅक्टिस करावं असं काय ठरवलं? हे आमच्या वडिलांनी ठरलं. म्हणजे ऍक्च्युली मी मिरजला जॉईन झालो होतो. बर बर. पण आमचे वडील वरच्यावर आजारी पडायचं, काय नका ते करणं असं प्रत्येक वेळ कुणाकडे जा हे करा. त्या घरचा डॉक्टर असताना तू खुश आहे. ते मला म्हटलं तू इथं सुरू कर, काय प्रॅक्टिस नाही चाललं तरी फरक पडत नाही, बर बर, तू इथं सुरू कर म्हटलं. तिथनं सोडून मी इकडे आलो. अच्छा. त्यावेळेचा काळ जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस चालू केली, 40 वर्षापूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ, प्रॅक्टिस मध्ये, डॉक्टरांच्या बिहेवियर मध्ये आणि समाजामध्ये तुम्हाला काय बदल दिसतो? फर्स्ट म्हणजे काय की प्रिव्हियसली जे डॉक्टर्स होते ना, दे यूज्ड टू कन्सोल द पेशंट. म्हणजे पेशंट डॉक्टरकडे गेला की ही इज टू गो बॅक कम्फर्टेबल. बरोबर. म्हणजे आता मला काय होत नाही, आय मीन सेफ हँड्स, काय बरं होणार. आता काय होतं त्याचं हे टेस्ट ते टेस्ट, ह्याच्यामध्ये ही इज मोर कन्फ्युज. बरोबर. वेन गोइंग आउट दॅन कमिंग. म्हणजे डॉक्टरचं बेसिकली ड्युटी काय, कम्पॅशन. म्हणजे पेशंट बरोबर थोडस आपण राहायला पाहिजे. हो हो हो. काय इन्स्टेड ऑफ दॅट वी आर कन्फ्युजिंग द पेशंट.
खरंय. थोडस भीती म्हणा किंवा हे म्हणा, ह्या गोष्टी पण होतात. म्हणजे बरोबर. कित्येक गोष्टी सिम्पल असतात तरी पण त्याला असं प्रॉब्लेम कॉम्प्लिकेटेड केल्या आणि जातात. मग ते अवघड होते आणि बरोबर. देन ही इज मोर कन्फ्युज. हे बरोबर. करू काय ते करू असं करू, हम्म. त्याच्यामध्ये द्विधा मनस्थिती हल्लीच्या पेशंट मध्ये जास्त असते. बरोबर. त्यामुळे मल्टिपल कन्सल्टेशन घेणे हे हा. केले आणि त्याच्यात आणखीन कन्फ्युजन वाढते. बरोबर. यांचं खरं काय यांचं यांचं असं खरं. करत त्याच्यामध्ये असं फरक मग ह्या सगळ्या बाबतीत तुम्हाला असं वाटतंय का की पूर्वी कसं एक डॉक्टरांच्यावर विश्वास असायचा, कोणताही रोग असू दे, हे मी जो डॉक्टर चूज केलाय किंवा मी ज्या डॉक्टरांच्याकडे जातोय त्यांच्याकडे मला पूर्णपणे बरं होता येणारच आहे, असं जे काही त्यांचं बिलीव्ह असायचं ते आता थोडं कमी झालंय असं वाटतंय का? कॉन्फिडन्स कसं आहे की पेशंटला त्याने डॉक्टरने कॉन्फिडन्स देणं गरजेचं आहे. हो खरंय. पेशंटचं कॉन्फिडन्स केव्हा वाढणार हे त्याचा रिझल्ट त्यांना बघितल्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स. हो. बिफोर दॅट यू हॅव टू बी कम्फर्टिंग अँड शो कॉन्फिडन्स. खरंय. तरच ते हे होऊ शकते. बरोबर. काय? तर त्या पेशंटला पण रिझल्ट मिळणार आणि डॉक्टरांचं पण नाव होणार. बरोबर. सर तुम्ही कोरोना काळामध्ये सुद्धा काम केलेलं आहे. कसं आहे, सैनिकांना किमान एखाद दिवशी सुट्टी मागितली तर मिळते, पण डॉक्टरांना कधी सुट्टी भेटत नाही. तर कोरोना सारख्या महामारीमध्ये तुम्ही जे काही कार्य केलं तर त्याबद्दल एखादा अनुभव मला सांगितला तर बरं. बरेच होते. सगळ्यात मजेशीर अनुभव म्हणजे आमच्याकडे एक टिपिकल कोरोनाचा पेशंट आला. बर. काय त्यावेळेस तो असं धापत होता, म्हणजे आजारी दिसत होता आणि त्याला चालायला येत नव्हतं. बर बर. अशा वेळेस खोकत आला आणि आत येऊन ओपडीत बसलेले सगळे पेशंट गायब झाले. म्हणजे एक आजोबा त्याला चालता वेळ त्या लोकांनी उचलून त्याला घेऊन गेले. मी त्या पेशंटला पण बाहेरून बघतो एकही माणूस नाही, आमच्या स्टाफ सकट सगळे पळाले होते. बरोबर. असं एक असतं. त्यावेळेला करोनाची इतकी भीती होती की ते नॅचरल होतं. कालांतराने ती भीती कमी झाली. बरोबर बरोबर. स्त्री जशी अनंत काळाची माता असते तसे डॉक्टर हा मरेपर्यंत डॉक्टरच असतो. तर डॉक्टरांना आपली फॅमिली लाईफ जगता येत नाही असं माझं ऍज अ डॉक्टर एक पर्सनल मत आहे आणि जवळपास ते सगळ्या डॉक्टरांचं आहेच. तर मला तुम्हाला असं विचारायचंय की डॉक्टर झाल्यामुळं तुम्ही जे तुमच्या फॅमिली लाईफचे काही म्हणजे मुवमेंट जगायचे राहिलेत किंवा तुम्ही फॅमिलीला वेळ देऊ शकला नाही, तर असे काही गोष्टी आहेत का किंवा फॅमिलीकडून अशा काही गोष्टी आहेत का की नाही तुम्ही आम्हाला वेळच देत नाहीये असं काही? कसं ऍक्च्युली आमच्या मिसेसचे वडील पण डॉक्टर्स होते, त्यामुळे शी वॉज ब्रॉट अप इन दॅट सेम एन्व्हायरमेंट. त्यामुळे शी नोज दॅट हॉस्पिटल इज माय फर्स्ट लाईफ अँड युअर अशी परिस्थिती होती. त्यामुळे I was totally dedicated to the hospital. आणि असं काय आम्हाला कुठं काय घरगुती घ्यायच्यात कधी काय वेळ बिग फॅमिली जॉईंट फॅमिली असल्यामुळे आम्हाला कुठलंच काय हे वाटलं म्हणजे इतकं काही हे लागलं नाही की तुम्ही फॅमिलीला वेळ देत नाही असा काही इश्यू आला नाही. हा खरं तर मॅडमांचा मोठेपणा आहे. मोठेपणा आणि आमचं जॉईंट फॅमिलीचं जॉईंट फॅमिलीचा एक बेनिफिट आहे. लहान मुलं असली तरी आम्ही सोडून कोण ना कोणते बघत होते, त्यांच्याकडे कधी काय दुर्लक्ष होत. बरोबर बरोबर. आता एकल कुटुंबांच्या धर्तीवर जॉईंट फॅमिलीचं महत्व तुम्ही सांगितलं ते पण खूपच चांगलंच आहे. आपण एकदा डॉक्टर झाल्यानंतर तुम्ही म्हणजे आता तुमच्या बाबतीत एक मिथ आहे गडिंग्लज मध्ये की ते हाडांचे डॉक्टर आहेत, पण तुम्ही MS आहात, तर हे काय आहे? मी MS जनरल सर्जन आहे ऍक्च्युली. बेसिकली MS जनरल सर्जन आमच्या वेळी जिथं मिरजेला मी शिकलो तिथं जनरल सर्जरी मध्येच ऑर्थोपेडिकचा एक भाग असायचा. अच्छा. दुसरी गोष्ट त्याच वर्षी ऑर्थोपेडिक वेगळं स्पेशलिस्ट आणि मला जे ऍडमिशन मिळालं ते ओपन मेरिट मध्ये मिळालं. बरोबर. तर पहिल्या ह्याला ओपन मेरिट मध्ये एकच सीट होती, मी दुसऱ्या नंबरला होतो, त्यामुळे त्या वर्षी मिळू शकणार. 6 महिने थांबायला लागणार. 6 महिने थांबताना आमचे टाटा सर काय म्हटले, 6 महिने तू काय करणार, तो पण तू ऑर्थोपेडिक मध्ये काम कर. बरोबर. ते मला घेऊन गेले डॉक्टर एडनकडे, जे ऑर्थोपेडिकचे चीफ होते. ते म्हटले ह्याला मी पुढच्या टर्मला मिळणार आहे, त्यामुळे तो पण तुम्ही याला घ्या. एडन म्हटले ठीक आहे, आमच्याकडे जॉईन होते. तसं करून मी ऑर्थोपेडिकला 6 महिने जॉईन झालो. आणि मी जॉईन झाल्यावर आमच्या वरचे सिनियर सगळे म्हटले ह्याला थोडंफार आता हॉस्पिटलचं माहिती आहे, ते एक्झाम गोईंग असल्यामुळे ते म्हटले आम्हाला डिस्टर्ब करू नकोस, तूच युनिट मॅनेज कर. आणि असं करत आय बिकेम इन्चार्ज ऑफ द ऑर्थोपेडिक युनिट फ्रॉम डे 1. बर. आणि मग त्याच्यानंतर परत मी सर्जरीला आलो. त्याच्यानंतर ऑर्थोपेडिक मध्ये काही प्रॉब्लेम आले तर ते मलाच कॉल करायचे. बर बर. सर सांगणार की बाबा तुम्ही त्याला विचारा, काय म्हटलं नसेल तर मला बोलवा. असं करून माझं करिअर संपूपर्यंत मी ऑर्थोपेडिक मध्ये असं. अच्छा. काय असं हे झालं.
पण तिथून जरी इथं आला तरी सुद्धा इथंही तुम्हाला ते ऑर्थोपेडिक डॉक्टर म्हणूनच नाही इथं समजतात. कसं झालं, एखादं प्लॅस्टर केलं हा, तर हा, तो हा. सगळीकडे सांगत होते माझं असं बरं झालं, हे झालं, बरोबर. काय झालं, कसं. हम्म, ते सर्जरीचं कसं आहे की आता मुळव्याचं ऑपरेशन केलं तो काय सगळ्यांना सांगत फिरत नाही. खरंय. हे फ्री ऍडव्हर्टाईज झालं, बरोबर, त्यामुळे दॅट ऍडेड टू माय. हा हा हा. त्यामुळेच आणि तुमच्या जसे ह्याच्यामध्ये अगोदरचे जे काही रिझल्ट होते त्याच्यापेक्षा आमचे जर थोडेफार चांगले होते, बरोबर बरोबर. त्यामुळे दॅट वॉज अ प्लस पॉईंट. अच्छा अच्छा. तुम्ही जेव्हापासून काम करताय तेव्हापासून आतापर्यंत साधारणतः 40 वर्ष झाली. तुम्ही जसे डॉक्टर या क्षेत्रात आलात तेव्हापासूनचा आतापर्यंतची तुमची एनर्जी असू दे किंवा तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य असू दे, कधीच मावळलेलं पाहिलेलं नाही. तर तुमच्या ह्या एनर्जीचं रहस्य काय आहे? एक तरी सॅटिस्फाईड पेशंट, दॅट गिव्हज यू एनर्जी. बरोबर. अपार्ट फ्रॉम मनी. घरात बी आम्हाला कधी काय प्रॉब्लेम नाही. सो त्यांना पण प्रोत्साहन देत आले ना. कधी बरोबर. पेशंट आले मी चाललोय का चाललंय असं कधी कोणी विचारलं खरंय नाही. खरंय. तर थांब असं नाही. बऱ्याच वेळा मी गावाला जाता जाता थांबून सगळे पेशंट ट्रीट करून कित्येक वेळा आमचं ट्रिप देखील कॅन्सल झाली. अच्छा. सो दॅट बॅकिंग इज इक्वली इम्पॉर्टंट. बरोबर. त्यामुळे एनर्जी वाढतेच. हा हा हा. आता मुलं ठरवून डॉक्टरकी करतायत, ठरवून ह्या फील्डमध्ये येत आहेत, तर ह्या नवीन पिढीला तुम्ही काय सांगाल? नाही, त्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे दर मोस्ट वेलकम. पण अगदी जर मारून मोटकून तुम्ही अमुकच करणार हे करणार असतं तर इफ समटाइम्स समथिंग गोज रॉंग देन दे विल बी इन ट्रबल. खरंच. फर्स्ट थिंग इट हॅज टू कम फ्रॉम देअर हार्ट. आणि त्यासाठी त्यांना पहिल्यापासून डेव्हलप करावं लागेल. म्हणजे डॉक्टर की हा जरी एक मानाचा व्यवसाय असला आणि पैसे जरी मिळवून देणार असला तरी त्याला डेडिकेशन खूप लागतं, हे अमान्य करता येणार नाही. कधी त्याला नाही म्हणून चालत नाही म्हणून चालत. बरोबर. म्हणूनच मी म्हंटल सैनिकाला एक वेळ सुट्टी मिळेल पण डॉक्टरांना कधी सुट्टी मिळणार नाही. तुमच्या चिरतरुण पणाचं आणि आरोग्याचं रहस्य काय? काय नाही, एकतरी रेग्युलर जेवण, शाकाहारी जेवण आणि व्यायाम असते माझा. बरोबर. रोज सकाळी योगा करतोय, पोहायला जातोय, वी हॅव आवर ओन ग्रुप जिथं मजा करत असते सकाळी. सकाळचा वेळ स्वतःसाठी असते, त्याच्यानंतर मग हॉस्पिटल. बरोबर. त्यामुळे तसं काय त्रास काय होत नाही. सर, आमच्या गडिंग्लज मध्ये आतापर्यंत जेवढे डॉक्टर झालेले आहेत त्याच्यामध्ये एक अग्रगण्य नाव म्हणजे SM कोल्हापुरे यांचं आहे. तर इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी काय होती किंवा तुम्ही कुठे शिक्षण घेतलं? मी गडिंग्लज मध्ये सुरुवातीला बालपण माझं सगळं साधना हायस्कूल मध्ये झालं. साधना हायस्कूल JV सरांनी त्याच वर्षी सुरू केलं होतं. मी त्याचा पहिला विद्यार्थी म्हणून आमच्या वडिलांनी 4थी पर्यंत मी तिथं शिकलो. म्हणजे हे एक युनिक गोष्ट झाली सर की गडिंग्लज मध्ये पहिलीच इंग्लिश मिडियम स्कूल चालू झाली जी JB सरांनी चालू केली, त्यातलं तुमचं ऍडमिशन पहिलं किंवा तुमची बॅच पहिली. अच्छा. बर बर. मग त्याच्यानंतर 4थी पर्यंत मी तिथं होतो. शाळेत असताना काय असतं, मी थोडस फूड स्वरूपाचं होतो. बर. रोज काय ना काहीतरी क्लुप्त्या करत राहणार, त्यामुळे घरात जरासं त्रासाचं. आमचे वडील कुठे याला बाहेर ठेवूया असं हे होतं. त्यात आमचे मामा गोव्याचे वरचेवर आमच्याकडे असायचे. बर बर. ते एकदा गोव्याहून येत असताना त्यांच्यासोबत चौगले म्हणून इंडस्ट्रियलिस्ट आहेत. अच्छा. ते त्यांच्यासोबत होते आणि ते दोघं बेळगावला आले. बेळगावला चौगले साहेब काय म्हटले की माझा मुलगा इथं शिकायला आहे, त्याला जरा भेटून या चल म्हटले. मग ते दोघं जण भेटले. तो ते ज्या शाळेत भेटायला गेला ते आमचं मिलिटरी स्कूल बेळगाव. बर. तर तिथं ते आमच्या मामाने सगळं ते स्कूल बघितलं. ते म्हटले अण्णाच्या मुलाला हीच जागा योग्य आहे. मग तिथे जाऊन शाळेचे ऍडमिशन ची प्रोसिजर माहिती घेतली, काय काय सिलेबस आहे घेऊन त्यावेळी मी 4थीत होतो. मग ते गडिंग्लजला आमच्या वडिलांनी हे बातमी सांगितले आणि ते घरी स्वतः 3 महिने राहून मला ते सगळं शिकवलं. स्वतः त्यांनी इंग्लिश, गणित आणि हिंदी. अच्छा. म्हणजे मामांनीच तुमचा अभ्यास घेतला तो? ते प्रोफेसरच होते. त्यामुळे त्यांनी हे शिकवलं आणि मग त्याच्यानंतर मी एंट्रन्स एक्झामला बसलो आणि ते पास झालो. पास झाला, मला तिथं मिलिटरी स्कूल ऍडमिशन मिळालं. तसं मी 5वी पासून मिलिटरी स्कूल मध्ये. 5वी ते 11वी मिलिटरी स्कूल मध्ये केलं. 11वी मध्ये आय पास्ड आउट. आय वॉज द ओनली डिस्टिंक्शन इन द होल ऑफ द बॅच. त्याच्यानंतर मग आय वॉज सिलेक्टेड फॉर दिस. नंतर मी वारानगरला FI BSc केलं. त्याच्यानंतर मग मिरज मेडिकल ऍडमिशन केलं. अच्छा अच्छा. म्हणजे सरांच्या शांत आणि संयमी व्यक्तिमत्वाच्या पाठीमाग एक खोडकर मूल
दडलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हा तुमचा पैलू सर आम्हाला खरंच माहित नव्हता. आता तुम्ही डॉक्टर झाल्यानंतर तुम्हाला डॉक्टरच व्हायचं होतं हे तुम्ही लहानपणीच ठरवलं होतं. डॉक्टर झाल्यानंतर तुमचा असा एखादा मेमोरेबल मुवमेंट असा मला ऐकायचा आहे जो असा सांगेल की नाही मला ह्याच साठी डॉक्टर व्हायचं होतं, असा एखादी घटना, असा एखादा प्रसंग. असं काय प्रत्येक पेशंट जिथं हे होत आहेत ना तिथं आपल्याला वाटतं ना हे झालं ते बरं झालं. त्यामुळे असं काय एकच गोष्ट असं हे सांगता येत नाही. तरी सुद्धा एखादी अशी घटना की पैशाची तर गोष्ट वेगळीच आहे, पैसे नसेनात, पण मी एक डॉक्टर म्हणून समाधानानं काम केल्याचं समाधान देणारा एखादा मोमेंट. एकदा आमच्याकडे काय झालं, एक तर उत्तर करता एक कोणते वयस्कर एकदम लास्ट स्टेज मध्ये होता, पल्सलेस होता, नुसता श्वास तेवढं चालू होता. अशा वेळेस कुणीच त्याला ऍडमिट केलं नव्हतं. ते घरचे सगळे गोळा झाले होते. ते म्हटलं आता घरात म्हणणं हे कुठला दवाखाना म्हणून त्याने आमच्या दवाखान्यात आणून सोडलं. अच्छा. मग त्याला बघितलं, ते म्हटले काय असं बघा तुम्ही प्रयत्न करा. मी म्हटलं बाहेर गाडी ठेवायची, मेलं पुसलून घेऊन जायचं म्हटलं. बाकी नाही असं करत ठीक आहे म्हटलं. मग आम्ही ट्राय केलं, काय ट्रीटमेंट सगळं चालू केली. आणि पहाटे 3 पर्यंत मी होतो तोपर्यंत काय फारसं काय सुधारणा नव्हतं. बरोबर. मग त्याला मी बोलवलं, म्हटलं बाबा ह्याच्यापेक्षा जास्त ट्रीटमेंट काय नाही म्हटलं. आणि मी घरी 2 मिनिटं झोपायला गेलो. आमच्या कंपाऊंड गेलं तर म्हटलं मला बोलव. 6 वाजले तरी त्याचं काय मला बोलावलं येईना. मी आणि उठलो, मला काय झोप लागली नाही. उठून जाऊन बघतोय तर तो माणूस चहा पीत बसला होता. म्हटलं आता जरा बरं वाटू लागलं का म्हटलं. काय दॅट वॉज द लेटेस्ट जॉय. म्हणजे त्यांच्यासाठी पण कदाचित तो नामाचा महिमा झाला असेल की गुण लागला असेल तुमच्या नावाचा की ठीक आहे मी इथं गेलोय म्हणजे बरं होणार आहे. खरं तर विश्वास माणसाला कुठंपर्यंत नेऊ शकतो, एखाद्याच्या जीवात जीव पण आणू शकतो. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर असतात. आणि असंच एक उदाहरण आपल्या समोर बसलेलं आहे. सर, आपल्या फील्डमध्ये गायनेकॉलॉजिस्ट असतात, असे सर्जन असतात, असे वेगवेगळ्या फॅकल्टी मधले तज्ञ असतात. तुम्ही डिग्री घेतली सर्जरीची, पण सगळ्या फॅकल्टीमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करताय, तर ह्याचं कारण काय आहे? असं आहे, तर मी ज्यावेळी मिररला शिकायला होतो तेव्हा मी सर्जरी मध्ये हॉस्पोस करत होतो. तर फ्लेचर सर आमचे बॉस. अच्छा. फ्लेचर सरांचं कसं होतं की ते मिशन हॉस्पिटल होतं, तसं आमचं एक सॅटेलाइट युनिट वेंगुर्ल्याला होतं, सेंट ल्यूक हॉस्पिटल म्हणून. मग सर तिथं व्हिजिटला जाणार होते. मग सरांचं कसं होतं, ते बाहेर कुठं काय खात नव्हते. मग टाटा सर आले, म्हटलं तुझं गाव मध्ये येते, सरांची जेवणाची व्यवस्था तिथे कर, उद्या येणार आहे. तर म्हटलं मी घराकडे आलो. सरांच्या वराने 10-12 फॉरेनर पण येणार आहेत म्हटलं, आणि ते सगळे येतील तुझ्या घरी, जेवायची व्यवस्था कर म्हटलं. ठीक आहे म्हटलं. मग मी आलो घरी म्हटलं सांगितलं ह्या पद्धतीने करायचं. सगळं आम्ही तयारी केलो. फ्लेचर सर, टाटा सर आणि सगळे ते त्यांच्या फॉरेनर टीम 2 गाडी घेऊन आले आमच्या घरी. मग ते सगळे जेवले बिवले. त्यांना सगळं आमचं शाकाहारी जेवण अगदीच आवडलं. आणि त्यावेळी व्हिडिओ आम्ही पहिल्यांदा बघतो. सगळे फॉरेनर मंडळी आमच्या चुलीचा व्हिडिओ काढ, आमच्या आईचा व्हिडिओ काढ, विहिरीचा काढ. फ्लेचर सर जेवले आणि जेवल्यानंतर ते अर्धा तास झोपायचे. ते म्हटलं आता अर्धा तास काय उठणार नाही. टाटा सर आणि मी आपलं आमच्या कट्ट्यावर बसून राहिलो. टाटा सर म्हटलं आता इथं बसण्यापेक्षा तुझं गाव तरी बघून येऊ चल म्हणून मला म्हटलं. मग म्हटलं ठीक आहे. आम्ही गाडीत बसलो. लक्ष्मी देवळ्याला एक वसा घातला. म्हटलं संपलं गाव म्हटलं. मग ते म्हटलं एवढंच गाव असलं तर व्हॉट आर यू डुईंग इन सर्जरी म्हटलं. हिअर यू वॉन्ट टू प्रॅक्टिस हिअर, you have to be a jack of all trades. Then only you will be able to work here. Otherwise of no use. त्याच्यानंतर when I went back, सरांनी मला प्रत्येक डिपार्टमेंटला 3-3 महिने रोटेशनला पाठवलं. त्यामुळे सर्जरी मी तुला शिकवतो, पण बाकीचं देखील येणं तुला गरजेचं, कारण यू हॅव टू सर्व्हाइव्ह इन युअर टाउन. असं करून त्याने प्रत्येक मिशनला जे जे काही डिपार्टमेंट, राईट फ्रॉम पीडियाट्रिक to cardiothoracic surgery, I have worked in all fields. Whatever is being done in one less, I have done all the procedures. आणि त्याच्यानंतर when I came back, it helped me in a great way. मी माझी पहिली डिलिव्हरी एका घरात केलो. आमच्या वडिलांचे एक मित्र होते भोसले म्हणून, औरणाळा. मग तिथं त्यांना ते बघायला मी गेलो होतो. तिथं गाडी घेऊन गेला. 2 मुलं आली. म्हटले गाडी कोणाच्या घरात आली, आमच्या घरात. ते मला म्हटलं गाडी आम्हाला पाहिजे. म्हटले कशाला गाडी पाहिजे म्हटलं. मग ते म्हटलं की आमच्या डिलिव्हरीचा एक पेशंट न्यायचा. कुठं न्यायचं आहे, गडीवर. तर ठीक आहे म्हटलं, मी बघतो म्हटलं पहिलं. तर बघून बघतो तर हेड दिसत होतं. म्हटलं आता डिलिव्हरी 15-20 मिनिटात होईल. मग मी डॉक्टर डिलिव्हरी करू का इथं, मग त्याला केलं तर फारच बरं होईल.
मग त्यावेळी मी घरातच त्यांना सांगितलं डॉक्टर घाळींच्याकडे जावा, हे औषध इंजेक्शन घ्या. त्यावेळेस रेडीमेड सिरिंज वगैरे काही मिळत मिळत नव्हते. नव्हत्या. हो हो. मग घाळी साहेब केव्हाही मला मदत करायची. अच्छा. काय बरोबर. सरांच्या इंजेक्शन ते पोरं घेऊन आले, अच्छा. ती घरी डिलिव्हरी केली. तशा रीतीने माझं पहिली डिलिव्हरी मध्ये एका घरात झाली. बर बर. त्याच्यानंतर मी जसं प्रॅक्टिस सुरू केलं, आमच्या मिशन हॉस्पिटलची टीम होती, हा ते सिस्टर्स एवढे चांगले होते. आम्ही 700 डिलिव्हरी एका वर्षात केलो. बर. काय नंतर काय झालं की आमच्याकडे सगळे डिलिव्हरीचेच पेशंट आलेले. मग अच्छा. म्हटलं मी शिकलो हे करायला, हे मलाही जरा खटका लागला, हा हा हा. म्हणून मी हळूहळू त्यात अंग काढून काढलं. अच्छा अच्छा. असं ते नंतर मी बाकी सगळे पेशंट प्रायमरी ट्रीटमेंट करायला जायचो आणि त्यांना ते बरं वाटलं म्हणून ते आमच्याकडेच यायचे. हा बरोबर. त्यामुळे पॅरालिसिस वाले बी आले सगळे, असं होऊन बऱ्याच नमुन्याचे पेशंट. बरोबर. म्हणजे एकदा विश्वास बसला की ह्या डॉक्टर कडून आपल्याला बरं वाटतंय, तर मग ते एकाच आजारासाठी नाही तर सगळ्याच आजारांसाठी एकच डॉक्टर शोधायचे आणि विश्वासू डॉक्टर कडेच जायचे. खरं तर त्यावेळेचा काळ वेगळा होता. त्यावेळेला फॅमिली डॉक्टर ही संकल्पना होती. आता जवळपास ती मोडत आलेली आहे. तर तुमच्या बाबतीत अशा फॅमिली डॉक्टरच्या काय संकल्पना होत्या त्या काळामध्ये आणि आत्ताच्या संकल्पना काय आहेत आणि ह्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसतो? नाही कसं आहे, आता आमचे फॅमिली डॉक्टर घाळी आमचे फॅमिली डॉक्टर. हा. आमच्या घरातल्या प्रत्येक माणसाचं कुंडली त्यांना माहित होती, म्हणजे कोणाला काय आहे काय नाही कसं आहे. त्यामुळे त्या पद्धतीने ते अगदी व्यवस्थित सगळ्यांना. मी शिक्षणाला जरी गेलो तरी साहेब आमची कायम चौकशी करतात, कुठपर्यंत आलं शिक्षण, काय शिकायलास, काय करतो, तुझं फ्युचर प्लॅन काय. बरोबर बरोबर. या सगळं कायम चौकशी करत होते. बरोबर. काय तसंच आणि आमच्या प्रत्येक अडी अडचणीला ते कायम असणारच. बरोबर. तसं असावं आणि आमचंही फेथ त्यांच्यावर होतं, तसं ते होतं. आता काय झालंय की हा एलिमेंट ऑफ फेथ जरा कमी झाला. त्यामुळं ते म्हणतात की मुलांना ह्याच्याकडे दाखवायचं, आजांना ह्याच्याकडे दाखवायचं, असं होऊन हे फ्रॅगमेंटेड झालंय. त्यामुळे ऍट अ टाइम कोणी डिसिजन घेत आणि बऱ्याच वेळा असं होतं पेशंट 3-4 नमुन्याच्या डॉक्टरांना दाखवतात आणि एंड्स अप विटिंग द सेम मेडिसिन्स ऑफ डिफरंट ब्रँड्स. काय त्यामुळे मग आम्हाला बऱ्याच वेळा सॉर्ट आउट करावं लागतं, हे सगळं एकच आहे बाबा. बरोबर. हे देखील फरक. आता मला औषधावरून आठवलं की सध्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आणि गुगल बाबाकडून बरेच लोक औषध उपचार करून स्वतः घेऊन येतात आणि मग दुसऱ्या तिसऱ्या स्टेजला डॉक्टरांच्याकडे येतात. तर त्या बाबतीत तुमचा काय अनुभव आहे किंवा त्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? त्याचं एक आहे की त्याच्यामुळं ते आमचं नीट ऐकतात असं एक मला वाटतंय, कारण एक तरी काय त्यांच्या डोक्यात बरंच काय काय प्रकाश पडलेला असते. बरोबर. त्यामुळे होते कसं, आम्हाला पूर्वी ते एक्सरे कार्ड हे काढणं कसं गरजेचं आहे हेच आम्ही सांगायला, आता ते त्यांची मानसिकता तयार झालेली असते. बरोबर. फक्त त्यांना त्यातले बारकावे सांगायचं, हे असं करायला लागतं आणि दिस इज गोइंग टू गिव्ह दिस रिझल्ट हे सांगितलं. फॉर एक्झाम्पल हर्पिस जोस्टरचं जर हे काढला तर एकटा पेशंट माझ्याकडे हर्पिस जोस्टरचे 200 पाणी हे घेऊन आला प्रिंट आउट. अच्छा. आणि एवढं सगळं म्हटलं ह्याच्यात म्हटलं नेमकं काय त्यात व्हेरिड हे होते, म्हणजे लोकांचे अनुभव होते काय होते. मी म्हटलं तुला हे सगळं वाचायला तू पण हर्पिस तुझं बरं होईल म्हटलं, त्यापेक्षा मी सांगतो ते ऐक आणि या पद्धतीने कर, ते कमी होऊन तुम्ही कमी करणार नक्की करणार म्हटलं. आणि हल्ली कसं होतंय, तुम्ही पूर्वी कधी केलंय काय, हे केलंय का असं विचारतात. मग त्यासाठी आता मी व्हॉट्सअपचा कसं वापर करतो, आता मी काय करतो, एखाद्या समजा हे केलं पेशंटचं प्लॅस्टर केलं तर अगोदरचं एक्सरे, प्लॅस्टर नंतरचा एक्सरे, नंतरचा एक्सरे काय होतं हे सगळं आता हे ठेवल्यामुळं मला देखील सोपं झालंय पेशंटला कन्व्हिन्स करा. आणि त्याच्यापेक्षा सॅटिस्फाईड पेशंट इज ऑलवेज द बेस्ट ऍडव्हर्टाइजमेंट. खरंच आहे ती. त्यामुळे ऑटोमॅटिकली ते होत जात. बरोबर. मला कोल्हापुरे साहेबांचा अनुभव अतिशय वेगळा वाटतो, कारण मी स्वतः डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करताना मला जे अनुभव येतात त्या मानाने सरांचे अनुभव खूप वेगळे आहेत. सरांनी इतकं पॉझिटिव्हली ते घेतलेलं आहे की सर म्हणतात माझं काम कमी झालंय, की मला त्यांना डोकं फोडून सांगावं लागत नाहीये की मला हे टेस्ट करून आणा, ते टेस्ट करून आणा, एक्सरे करा, त्याचं काय पर्पज आहे आणि त्याचा काय उपयोग आहे हे सांगावं लागत नाही. खरंच सर तुमचा हा जो नवीन तंत्रज्ञानाकडे पॉझिटिव्हली बघायचा दृष्टिकोन आहे तो खरंच आमच्यासारख्या लोकांनी घेण्यासारखा आहे आणि आय अप्रिशिएट दॅट. तर सर तुम्ही आमच्या पिढीला प्रॅक्टिससाठी काय टिप्स द्याल? फर्स्ट इज बी ऑनेस्ट विथ द पेशंट. सपोज always consider that you are in the same position. Suppose you are suffering from this, what will you do? You do that same thing to that patient. Yeah. So you offer the best treatment. He should definitely be best. Yeah. They don't discriminate between the yeah. And then he has to be honest. बरोबर. त्याचबरोबर वेळेचं सुद्धा जे तुम्ही सांगितलं की मी एनी टाइम
पेशंट बघतोय आणि माझ्या ट्रिप सुद्धा कॅन्सल झालेल्या आहेत, तर ते सुद्धा पाळणं आत्ताच्या पिढीला खूप आवश्यक आहे की कुटुंबासाठी आणि डॉक्टरांच्या ज्या ह्याच्यामध्ये त्यांचे क्रायसिस होतात, मानसिक आंदोलन होतात, त्याच्यासाठी बेस्ट वे आहे की तुम्ही जर ह्या फील्डमध्ये येणार असाल तर तुम्ही ते थोडंसं मागं ठेवून डॉक्टर म्हणूनच जगलं पाहिजे. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे डॉक्टर हा मरेपर्यंत डॉक्टरच असतो, त्याला सुट्टी नसते. सर, बोलण्याच्या ओघात मगाशी तुम्ही माननीय घाडी सरांचा उल्लेख केलात, तर तुम्ही आणखीन कोणाला अशी हे द्याल की ज्यांच्यामुळं तुमचं आयुष्य घडलं किंवा डॉक्टरकीचा व्यवसायात तुम्हाला फायदा झाला, किंवा साधारणतः तुमचे आयडॉल असं कुणाचे नावं घ्याल? जेव्हा मी गडिंगला आलो त्यावेळी मला प्रायव्हेट प्रॅक्टिस बद्दल काहीच माहित नव्हतं. आम्हाला फक्त गव्हर्नमेंट मध्ये मिशन हॉस्पिटल काम करायचं, बाकीचं काय बिलिंग म्हणा, पेशंट टॅकलिंग म्हणा, ह्या गोष्टी आम्हाला कधी माहित नाही. आम्ही पेशंट हे असं करायला पाहिजे, करायचं की नाही सांग. मग त्यावेळी सिंगापूरला हत्ती म्हणून खाजू असायचे, ते आमचे पाहुणे, ते कायम आमच्या दवाखान्यात, ते आमच्या पीआर पेक्षा मोठे होते. ते प्रत्येक पेशंटला समजावून सांगणार हे डॉक्टर असं सांगायला आलंय, हे तुम्ही करायला घ्या, हे केलं तर असं होते. ते आमच्याकडे दवाखान्यात कायम जवळ असायचं, शेवटपर्यंत आमच्याकडे असल्यावर होतं. त्यांचं नाव मला नक्कीच घ्यावं लागलं, कारण कसं त्यांनी आमची ती जी बाजू सांभाळली ते फार मोलाचं होतं, ते आता आम्हाला कळतंय. दुसरे म्हणजे SM पाटील डॉक्टर साहेब, जसं डॉक्टर घाडी अगदी पहिल्यापासून आम्हाला मार्गदर्शन करत होते, प्रोत्साहन देत होते, प्रत्येक गोष्टीत हे करत होते. डॉक्टर घाडीने एकदा ते आमच्या दवाखान्यात बसले असताना एक माणूस आत बाहेर करायला, पण त्याला म्हटलं साहेब बसलेत, आमदार साहेब गेल्यावर मी तुला बघतो. त्याला विचार तुझं गाव कुठलं म्हटलं, तर म्हटलं डामण्यात. ते म्हटलं ह्याला अगोदर बघ म्हटलं. ह्याला अगोदर म्हटलं ठीक आहे, बघितलं सगळं, मग पाठवत. मग ते मला विचार तुला धामणे कुठे आहे माहिती आहे का रे म्हटलं. मला माहित. ठीक आहे म्हटलं. त्यावेळी 1984 त्यावेळी इलेक्शनचं पिरियड होतं. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी ते सदाशिव मिश्र गोटे त्याच्या ड्रायव्हरला सांगितलं, डॉक्टरना घेऊन ये म्हणून सांगितलं. डॉक्टर मला, मग मी डॉक्टर साहेबांजवळ गेलो त्यांच्या प्रचाराला. डॉक्टर साहेब आणि तो मिश्र कोटे आणि मी तिघच गाडीत. म्हटलं प्रचाराला काय चाललंय म्हटलं, तू काय बघायला नाहीस म्हटलं, तुला गाव दाखवतो. त्यांनी मला गाडीत बसवून संबंध मतदारसंघ फिरून दाखवला, कुठल्या गावात काय सोय आहेत, इथं काय होते, कुठली एसटी नाही आहे, किती वाजता एसटी आहे, काय आहे. त्याच्यानंतर मला पूर्ण गडिंगलज मतदारसंघ त्यांनी फिरून दाखवला. 4 दिवस आम्ही रोज फिरतो. नंतर मग तुला काय ह्याच्यात काय सजेस्ट करता येते काय म्हटलं. मी म्हटलं साहेब एक करूया, आता रस्ते सुधारणं काय तुमच्या हातात नाही, माझ्या हातात नाही. मग ह्याला आपण काय करूया की एक एसटी 7:30ला सुटेल प्रत्येक गावाला, असं आपण. मग त्याच्याने घरी डॉक्टर आणि मी एसटी स्टँड मध्ये गेलो. त्यांनी त्या कंट्रोलरला सांगितलं यांचं सजेशन चांगले आहे, 7:30ला तुम्ही गाडी ठेवा, म्हणजे यांचे पेशंट संपायला 6-7 पर्यंत संपतात. एक चहा पिऊन स्टँडला येऊपर्यंत म्हणजे 7:30ला प्रत्येक गावाला ती शेवटची गाडी ठेवा किंवा त्याच्या नंतरची ठेवा. त्याच्या आधी पूर्वी कसं असायचं 5-5:30 वाजले की खेड्यातल्या गाड्या बंद व्हायच्या आणि त्यामुळे बरेच लोकांची भटकंती व्हायची. तर ते त्याने थांबवलं. म्हणजे हे गावी साहेबांनी, आणि ते मला विचारायचं चाललंय की नाही, काय चुकलं सांग, मी त्यांना विचारतो म्हणून, असं ते सांगायचं. SM पाटील साहेब कसं की मला प्रॅक्टिस डायग्नोसिस ट्रीटमेंट हे म्हणजे बिल किती घ्यायचं काय घ्यायचं मला काहीच माहित नव्हतं. मग ते साहेब म्हणायचे तुला कसं काय करायचं, मी करायचो, कुठे 30 रुपये घे, कुठे 20 रुपये घे. अरे म्हटलं तू काय केलंस माहितीये काय म्हटलं. नाही म्हटलं निदान 500 तरी घ्यायला पाहिजे असं. त्याने त्याचं ते बरोबर हे शिकवलं आणि पेशंट कसं हाताळायचं हे मी SM पाटील साहेबांच्याकडून शिकलो. त्याच्यानंतर आमचे वाली मामा म्हणून होते, ते तरी आमचे एकदम बॅकबोन असल्यासारखं. म्हणजे कसं की मॉरल सपोर्ट, ते MR होते. ते भागात प्रत्येक डॉक्टरना भेटणार आणि ते भेटत असताना सगळीकडे चौकशी करणार, काय चाललंय, नवीन डॉक्टर कसा आहे, त्याला काय पाहुणा आहे माहिती, ते कोण काय बोलतात काय नाही मला येऊन सांगायचे. फीडबॅक मिळायचं मला, किंवा तुझ्याबद्दल लोक असं म्हणतात, तू कुठं सुधारायला पाहिजे, काय लोकांची अपेक्षा आहे, त्यातनं काय. त्यांचंही मला फार मोठं हे झालं. त्यानंतर घाडी वहिनींचंही मला मोठं हे झालं. असं बऱ्याच जणांचं मला सहकार्य मिळालं. आणि आमचं फ्रेंड सर्कल तरी होतच, सगळेजण आमच्या सोबत होते, सगळेजण मला हेल्प करायचे. मी असं ऐकलंय की तुमच्या बॅच मधले जवळपास सगळेच मंडळी डॉक्टर आहेत, तर त्यांची काही नावं घ्यायला तुम्हाला? सदानंद पाटणे साहेब आमचे क्लासमेट, रोहित पाटणे आमचे क्लासमेट, किरण पाटील आमचे क्लासमेट आहे,
त्याच्यानंतर धैर्यशील नरोडे हे वकील झाले. हा 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 ते आहे. अविनाश मोहिते म्हणून आता ते आमचे क्लासमेट आहे. बर बर सतीश शेट्टी म्हणून IT मध्ये तो आता TCS सुरुवातीचे इंचार्ज तो होता. बर बर TCS ते होते. बरेच जण आमचे क्लासमेट. राजेंद्र बेळगुद तो आता यावर्षी वारला. हो अदरवाईज ही वॉज गुड फ्रेंड. असं एव्हरीबडी सक्सेसफुल. म्हणजे आमच्या बॅच मध्ये वी हॅड अ व्हेरी गुड बॅच आणि वी हॅव स्टील मेंटेन दॅट कोहिजन. हा 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 अजूनही हे आहे. ही पण एक दुर्मिळ Yes, yes, गोष्ट आहे yes, की yes. अगदी वयाच्या साठीनंतर पण ती आहेत मैत्री मेंटेन Yes, करणं yes. आणि आमचे आपल्या प्रदीप जोशी बेड्यूल आमच्या शेड्यूल. शेजारीच होते. हा ते सगळे आहेत. सुरेश आजरे आहे. हा बरोबर. हे सगळे आमच्या बरोबर कायम असतात. छान छान. सर, यशस्वी लोकांच्या काही एक सवयी असतात ज्या त्यांना यशस्वी बनवतात. तर तुमच्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या तुमच्या यशाला कारणीभूत आहेत? एक तर मग सांगितलं कन्सिस्टन्सी इज द की. म्हणजे असं स्पोरॅडिकली काय करून तुम्ही कधी एक्सरसाइज होत बरोबर, यू हॅव टू मेंटेन अ पर्टिक्युलर लाईफस्टाईल. बरोबर. सेकंडली यू शुड नो व्हॉट आर युअर ड्युटीज. बरोबर. मग त्यासाठी कसं आहे की एक तरी यू हॅव टू मेंटेन युअर ओन हेल्थ. कारण यू आर गोइंग टू ट्रीट खरंय. अदर्स, यू हॅव टू बी एक्झाम्पल. खरंय. So for that you have to lead by example. Yes. In that case, what you have to maintain yourself first. त्यासाठी मी काय करतो सकाळी करतोच योगा फॉलोड बाय स्विमिंग. अच्छा. मग तिथं थोडासा आमचा ग्रुप आहे, वी एन्जॉय. बर बर तसं करायचं. नंतर घरी येऊन बाकीचं हे पूजा अर्चा असते, रोजचं थोडंसं वाचन असते. बरोबर. त्याच्यानंतर नाश्ता करून हॉस्पिटलला गेलो की देन आय एम फुल इयर डॉक्टर. वन्स आय कम बॅक आय एम नो मोर डॉक्टर, आय एम अ फॅमिली मॅन. बरोबर. असं हे असते. त्याच्यामुळे आणि रोज मी काय करतो रात्री झोपताना हॉस्पिटल ड्युटी संपली हिशोब झाला की पहिले डायरी लिहितो. बर. डायरीमध्ये काय असतं एक तरी म्हणजे आजचं दिनक्रम काय झालं, कसं गेला दिवस गेलं, बरं वाईट जे काय असेल ते लिहितो. त्याच्यामध्ये परत मी आज कोणाचा बर्थडे असेल, कोणाचा अॅनिव्हर्सरी असेल, कोणाचं काय असेल किंवा रिमाइंडर काहीतरी असते ते सगळं नोंद करतो. आणि हे नोंदी माझ्याकडे म्हणजे आमच्या शाळेत असल्या 5वी पासूनच्या नोंदी आहेत माझ्या. बर. एवढ्या वर्षाच्या नोंदी तुमच्याकडे आहेत कन्सिस्टंटली? आहेत की. आणि हे एक युनिक गोष्ट आहे की तुम्ही म्हणजे एखाद्या गोष्टीवर जर काम करायचं झालं तर सातत्य राखलं पाहिजेत. आणि सरांच्याकडून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. अगदी यंग पिढीने सुद्धा शिकण्यासारखी आहे की एकदा आपण ठरवलंय आपण योगा करायचा आहे तर योगा मेडिटेशन ते करतातच. आणि आजच्या जमान्यात योगा मेडिटेशनचं खूप महत्व आहे सर. तुम्हाला माहितच आहे आता जी पिढी आहे ती अगदी छोट्या छोट्या कारणाने सुद्धा सुसाईड करते. छोट्या छोट्या कारणाने त्यांना राग येतो. तर त्यांनी खरंच शिकावं आमच्या ह्या सिनियर माणसांच्याकडून, सिनियर पिढीकडून की आपलं मानसिक स्वास्थ्य आणि आपलं आरोग्य राखण्यासाठी ह्या थोड्या काही ज्या सवयी आहेत त्या लावून घेतल्याच पाहिजेत. आणि त्याचबरोबर सरांनी सांगितलं की एक डायरी मेंटेन केली पाहिजेत. आपल्याला जुने जाणते लोक नेहमी सांगायचे की देवाची पूजा करा, स्तोत्र म्हणा, मंत्र म्हणा. त्यानं होतं काय की एक मानसिक समाधान मिळतं किंवा तो एक स्ट्रेस रिलीव्हर फॅक्टर आहे. मंत्रांची ऊर्जा ही ब्रेन वेव्हज वर काम करते आणि त्यामुळे तुमचा स्ट्रेस रिलीव्ह होतो. आणि ती खरंच खूप चांगली गोष्ट आहे आपल्या भारतीय संस्कृतीमधली. तर तुम्हाला आवडो ना आवडो पण एखादा मंत्र म्हणणं किंवा एखादं देवाचं पुस्तक वाचणं खूप गरजेचं आहे. काहीच नाही झालं तर तुम्ही ध्यान लावून बसू शकता 5 मिनिटं. फक्त ओंकारचा जरी जप ऐकला तरी सर मला वाटतंय खूप होतंय ते. आणि तुमचा मानसिक त्रास ऍक्च्युली त्याच्यामुळे कमी होतो. आणखीन एक गोष्ट जुने जाणते लोक सांगायचे की डायरी मेंटेन करणं किंवा दिसा माझी काहीतरी 4 ओळी लिहाव्यात. तर सर त्याप्रमाणे पहिल्यापासून गेली 60 वर्ष एक डायरी मेंटेन करतायत. आणि हे एक सर खरंच युनिक गोष्ट आहे. आमच्यासारखे लोक ऐकतात, ठरवतात पण करत काहीच नाहीत कारण आम्हाला ते शक्यच नाहीये. आणि आता तर हातात मोबाईल आल्यामुळे आमच्या नोट्स सुद्धा आम्ही मोबाईलच्या नोट्स मध्येच टाकून ठेवलेलं असतं. तर त्या मनाने अजूनही तुम्ही डायरी लिहिता ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. सर मला आणखीन एक विचारायचं, तुमचा हँड रायटिंगचा किस्सा एक मी ऐकला होता तर तो आमच्या प्रेक्षकांना जरा ऐकवता का? मला हँडरायटिंग पहिल्यापासून खराबच आहे. बर. त्यामुळे ऍडव्हान्टेज काय की कुणीच काय वाचू शकेल नाही. बऱ्याच जणांना सर्टिफिकेट मागायला आले, तुम्हाला रजा पाहिजे, कशासाठी पाहिजे, नाही मला 2 दिवस सुट्टी, मी याला 2 दिवस सुट्टी पाहिजे म्हणून रजा द्या असं लिहूनच मी सर्टिफिकेट देतो. बरोबर. आजारी काय लिहायची गरजच नाही. बरोबर. बऱ्याच वेळा ते मंजुरी होत. हा हा हा. आता कसं आहे मी जे डायरी लिहितो ते कुठं काय असं झाकून ठेवायला लागत नाही. ओपन ठेवलं तरी कोणालाच वाचता येत नाही. त्याचं हँडरायटिंग माझं इतकं खराब आहे की कोणाला लक्षात पडेल ते फक्त मलाच वाचता येते. म्हणजे एकदा असं झालं की मी एक आमचं लग्न ठरल्यानंतर आमच्या मिसेसला एक पत्र लिहिलं. बर बर.
काय पत्र लिहिलंय विचारासाठी परत माझ्याकडे जायचं. बर म्हणजे डॉक्टरांच्या हँड रायटिंग विषयी जे आपण गमतीशीर किस्से ऐकतोय Yes, ते yes. तुमच्या बाबतीत खरेच झालेले आहेत. इव्हन मी पास झालो त्या हँडरायटिंग मुळेच पास झालो. बर मी MS च्या एक्झामला वायवाला ज्यावेळी गेलो त्यावेळी वायवाला घेताना त्या एक्झामिनरने माझ्या आन्सर शीट माझ्या समोर टाकलं. क्या लिखा रे म्हणून सांगितलं. मी म्हटलं सर सब सही लिखा है म्हटलं. हा हा तर पडके बताव म्हटलं. मी वाचून दाखवलं. हा सब सही है म्हटलं लेकिन एक मार्क कट करा. ही गेव मी 15 out of 16. Because He cut 1 mark because of bad handwriting. बॅड हँड. I said accept it. But I passed the whole stuff with a grade. No. So that is definitely हे. नाही खरंच हँड रायटिंग विषयी तुमचे किस्से खरंच गमतीशीर आहेत आणि आपण जे ऐकत आलो आतापर्यंत त्याच्यामध्ये तुम्ही एक उत्तम उदाहरण आहात की हँड रायटिंग डॉक्टरांची अशीच असते. सर खरंच बोलण्याच्या ओघात वेळ कसा गेला कळालाच नाही. तुम्ही जरी ऍज अ डॉक्टर म्हणून 12 महिने 24 तास सगळ्यांसाठी अवेलेबल असला तरी सुद्धा आमच्या कार्यक्रमापुरता वेळेचा बंधन किंवा वेळेचं बंधन आम्हाला पाळावंच लागेल आणि म्हणूनच आज तुमच्याशी गप्पा गोष्टी करताना मी आज इथेच थांबण्याचा निर्णय घेते. तुम्ही इथे आलात आमच्या विनंतीला मान देऊन आणि इतका सुंदर गप्पा गोष्टी केलात. त्याच्याबरोबर तुमच्या संपूर्ण जीवनपट आणि गडिंग्लजचाही थोडा इतिहास आमच्या समोर उलगडला गेला. त्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद करते, आभार मानते. आणि जाता जाता इतकंच म्हणेन की देवासारखे येता धावणी देवासारखे करता काम, देवासारखे येता धावणी देवासारखे करता काम, माणसातल्या या देवाला सदैव आमचा सलाम, माणसातल्या या देवाला सदैव आमचा सलाम. So, madam, I thank you very much for having invited me for this question, and I am very happy to note that you have come up with a very good initiative of encouraging people from different walks of life, Yes, sir. and highlighting their achievements to the society. Yes. I am helpful. I am thankful to the whole team who have Thank taken you. all the efforts Thank out of the way, and they spend so much of their time to get this thing done. I wish you all the best in your future endeavors. Thank you, sir. Thank you. Thank you so Thank you. much.